दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयितानं मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना राजारामपुरी येथे गल्ली क्रमांक 7 रविवार दिनांक 12 मे रोजी पहाटे घडली। दिनेश अशोक सोळांकुरकर वय 34 राहणार रेखानगर गारगोटी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर वय 54 राहणार कोटनीस हाइट्स राजारामपुरी 7वी गल्ली कोल्हापूर यास अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती दिनेश सोळांकुरकर व संशयित संगमेश तेंडुलकर हे दोघेही जिवलग मित्र होते। काही वर्षापूर्वी दिनेश हा गारगोटी येथे वास्तव्यास गेला, मात्र अधूनमधून त्यांची भेट होत असे। दोघेही कामधंदा करत नव्हते, रिकामटेकडेच होते। दिनेश 3 दिवसापूर्वी संशयित तेंडुलकरच्या राजारामपुरी येथील फ्लॅटवर वास्तव्यास आला होता। दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने रात्री दोघेही मद्यप्राशन करत बसले होते। मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांच्यामध्ये जोरजोरात वादावादी झाली। दिनेश यानं संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली। या प्रकारामुळे संतप्त झालेले तेंडुलकर यांनी दिनेशला पाठीमागून मिठी मारून जोरात गळा आवळला। दिनेश मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला सोडून दिलं। 2 तास संशयित मृतदेहाजवळ बसून होता। पहाटे 6 वाजता संशयितानं पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली। शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतलं। राजारामपुरी येथील मध्यवस्तीत खुनाची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली। मृत दिनेश याची आई सुजाता अशोक सोळांकुरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। संशयित आरोपीनं खुनाची कबुली दिली असल्याचं तपास अधिकारी अनिल तनपुरे यांनी सांगितलं। कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज।